नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थ्यांच्या हातामध्ये नीटचा स्कोर आलेला आहे। विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेसची सध्या चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की MBBSला ॲडमिशन भारत देशामध्ये कशा प्रकारे मिळवायचं आहे। त्यासाठी विद्यार्थी स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, त्याचबरोबर अदर स्टेटचे सुद्धा पर्याय आता शोधताना आपल्याला पाहायला मिळतात। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आता आजपासून आपण अदर स्टेट MBBSची एक व्हिडिओ सिरीज चालू करतोय। त्यातला पहिला भाग आपण आज पाहणार आहोत उत्तर प्रदेशमध्ये MBBS करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया फॉलो कराव्या लागतात, त्याचबरोबर UPचा कट ऑफ कशा प्रकारे असतो, त्याचबरोबर साधारण तिथे MBBS करण्यासाठी किती बजेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आवश्यक आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उत्तर प्रदेश हे एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे। त्यातल्या त्यात संपूर्ण देशभरामध्ये सगळ्यात कमी कट ऑफ असणारं राज्य म्हणून सुद्धा उत्तर प्रदेशची ओळख आहे। याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे अदर स्टेट ॲडमिशन पार्ट 1। आजच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेशच्या MBBS ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेविषयी डिटेल इन्फॉर्मेशन। उत्तर प्रदेश जे आहे हे सगळ्यात कमी कट ऑफचं राज्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं। इथे MBBSला कमीत कमी मार्क्सामध्ये जर विद्यार्थ्याला MBBS करायचं असेल, विद्यार्थ्यांचं तेवढं बजेट असेल तर विद्यार्थी उत्तर प्रदेशकडे एक पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहू शकता। उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी 236 मार्क्सला सुद्धा MBBS मिळालेला आहे। विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक होती 5,97,131। 236 मार्क्सला या ठिकाणी विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं होतं। उत्तर प्रदेशमध्ये MBBS कॉलेजेसचा विचार केला तर जवळपास 31 कॉलेजेस सध्याच्या घडीला त्या ठिकाणी आहेत, प्रायव्हेट कॉलेज। याच्यामध्ये काही मायनॉरिटी कॉलेजेससुद्धा आहेत आणि यावर्षी नव्याने 9 MBBS कॉलेजेस उत्तर प्रदेशमध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा एक विद्यार्थ्यांपुढे, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि MBBSच करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशकडे पाहिलं, पॉझिटिव्हली पाहिलं तर काही हरकत नाही। उत्तर प्रदेशमध्ये अगदी कमी मार्क्सला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी MBBS मिळू शकतं, कारण या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजेसची संख्या जास्त आहे। त्याचबरोबर हे 100% ओपन स्टेट कोटा राज्य आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे उत्तर प्रदेश हा एक ऑप्शन त्या ठिकाणी निवडायला समोर उभा आहे। त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे फीचर्स काय काय आहेत उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी। उत्तर प्रदेश हे एक, मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे 100% ओपन सीट इन प्रायव्हेट कॉलेजेस, म्हणजे हे 100% ओपन स्टेट कोटा राज्य आहे। बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन घेता येतात। या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळत नाहीत। नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया जो ओपनचा आहे तो विद्यार्थी पूर्ण करत असेल आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वीमध्ये 150 मार्क्स विद्यार्थ्यांचे असतील तर असे विद्यार्थी उत्तर प्रदेशच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात। या ठिकाणी बरेचसे कॉलेजेसचे ऑप्शन विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त कॉलेजेसचे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि 100% ओपन सीट इन प्रायव्हेट कॉलेज, 100% सीट इथल्या ओपन स्टेट कोटा आहेत, ओपन सीट आहेत। त्याच्यानंतर हायेस्ट नंबर ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस, म्हणजेच या ठिकाणी कॉलेजेसची संख्यासुद्धा जास्त आहे। त्याचबरोबर नो फ्री एक्झिट इन राऊंड 1, म्हणजे राऊंड 1ला फ्री एक्झिटचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। याचा फायदा काय आहे ते आपण व्हिडिओच्या पुढील भागात समजून घेऊयात। या ठिकाणी NRI सीट पण नाही आहेत, त्यामुळे जे काही ॲडमिशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने मेरिट बेसवर या ठिकाणी होत असतात। ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजेसचे प्रेफरन्सेस देऊन मेरिट बेसवरच विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी ॲडमिशन होत असतात। कॉलेजच्या हातामध्ये ॲडमिशन करण्यासाठी एकही सीट नाही, सर्व जे काही ॲडमिशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होत असतात, कारण या ठिकाणी NRI कोट्याची एकही सीट अवेलेबल नाही। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं फीचर्स विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की उत्तर प्रदेशमध्ये हिडन फीस ज्या आहेत ह्या काही कॉलेजेसमध्ये खूप जास्त आहेत। याचासुद्धा विद्यार्थ्यांनी UP ऑप्शन निवडताना विचार करायला हवा। हिडन फीस पण काही कॉलेजेस या ठिकाणी घेत असतात, हिडन चार्जेस आहेत। ट्यूशन फीसवर सरकारने जरी कंट्रोल केला असेल तर हॉस्टेल मेस चार्जेसमध्ये त्यांनी हिडन फीस ॲड केलेल्या आहेत। हॉस्टेल मेसच्या फीसवर कंट्रोल केल्यानंतर त्या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे कॉलेजला फर्स्ट इयरला भरावं लागतं, त्याच्यामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे। असे काही कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी हिडन चार्जेस मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये
घेतले जातात। आता उत्तर प्रदेशच्या रजिस्ट्रेशनविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहूयात। वेबसाईट आहे upneet.government.in। 4 स्टेपचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी वेबसाईटवर केलं जातं। 2023चा जो काही फॉर्मॅट आहे रजिस्ट्रेशनचा तो आपण डिस्कस करतोय। पहिला आहे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म करताना लॉग इन केल्यानंतर पर्सनल डिटेल भरावे लागतात। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फीस 1000 आहे आणि त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते 2 लाख एवढं सिक्युरिटी डिपॉझिट त्या ठिकाणी भरावं लागतं। त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट काढायची आहे। उत्तर प्रदेशचा ॲप्लिकेशन फॉर्म बघितला तर अतिशय सोपा 3 ते 4 स्टेपचा हा फॉर्म आहे। जास्त माहिती त्याच्यामध्ये विचारली जात नाही। विद्यार्थ्याचे नीट मार्क्स, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं पर्सनल डिटेल, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या कॅटेगरीच्या डिटेल, त्याचबरोबर 12वीचे मार्क्स आणि त्या ठिकाणी 2 ते 3 डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अपलोड करायचं आहे। एक 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, विद्यार्थ्याचा फोटो आणि साईन एवढे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अवेलेबल होते बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना। त्यामुळं अतिशय सोपा 4 स्टेपचा फॉर्म आहे। जास्त माहिती त्याच्यात विचारली जात नाही। अतिशय सोपा 2 पेजेसची त्या ठिकाणी प्रिंट येत असते आणि जे काही फीस जी भरलेली आहे तुम्ही रजिस्ट्रेशन फीस जी काय आहे 1000 रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिट काही 2 लाख रुपये तुम्ही भरणार आहात त्याची प्रिंट, अशा 4 पेजेसचा हा फॉर्म विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अतिशय सोपा फॉर्म हा यूपीचा आहे, कारण जास्त माहिती याच्यामध्ये विचारली जात नाही। आता हे जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे 2 लाख रुपये हे विद्यार्थ्यांना 2 कंडिशनमध्ये परत मिळत असतं। एक, विद्यार्थ्याला राऊंडमधून ॲडमिशन मिळालं, एखादं कॉलेज अलॉट झालं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रिफंड मिळत असतं। दुसरं, तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेस भरले परंतु तुम्हाला कॉलेजेस मिळालंच नाही, याही कंडिशनमध्ये तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रिफंड मिळत असतं। परंतु तुम्हाला कॉलेज मिळालं आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशनसाठी गेला नाही तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट त्या ठिकाणी शासनाकडे जमा होतं, कारण या ठिकाणी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिटचा ऑप्शन नाही। मिळालेल्या कॉलेजला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावंच लागतं। त्यामुळं उत्तर प्रदेशच्या पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ आहे तो खूप कमी असलेला पाहायला मिळतो। बाकी विद्यार्थी आपापल्या स्टेटमध्ये मेरिटवर सीट मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, तोपर्यंत जे लो स्कोअर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे, कारण इथे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट नाही, म्हणजे मिळालेली सीट विद्यार्थ्यांना सोडता येत नाही। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं। विद्यार्थ्यांनी जर कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही किंवा दिल्या गेलेल्या सेंटरला रिपोर्टिंग केलं नाही तर विद्यार्थ्याचे 2 लाख रुपये यूपी गव्हर्नमेंटकडे जमा होतात। विद्यार्थ्यांचे हे सिक्युरिटी अमाऊंट विद्यार्थ्याच्या हातातून चाललं जातं। त्यामुळं पहिल्या राऊंडला उत्तर प्रदेशचा कट ऑफ हा कमी असलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। हा एक उत्तर प्रदेशचा महत्त्वाचा आहे की पहिला राऊंड जो आहे याचा कट ऑफ खूप लोएस्ट असतो। सेकंड, थर्ड राऊंडपर्यंत हा कट ऑफ वाढत जातो, कारण जसा पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट येते किंवा जसं पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट येतं यूपीचं त्यावेळेस सगळ्यांना कळतं की या ठिकाणी खूप कमी मार्क्सला कॉलेजेस मिळालेले आहेत। त्यानंतर बाकी विद्यार्थी सेकंड राऊंडपासून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन वाढत असतात, त्यामुळे सेकंड राऊंडपासून उत्तर प्रदेशचा कट ऑफ वाढताना आपल्याला पाहायला मिळतं। उत्तर प्रदेशमध्ये MBBS करण्यासाठी साधारण बजेट किती लागू शकतं तर विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज आपण बजेटची जी काही लिस्ट आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजला किती खर्च येऊ शकतो आणि त्याचं टोटल बजेट साधारण किती जाऊ शकतं हे 2023च्या फी स्ट्रक्चरच्या अंदाजावरून आपण दिलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। साधारण बजेट विद्यार्थ्यांना या ठिकाणी 64 लाख ते 1 करोडपर्यंत बजेट असणारे विद्यार्थी या ठिकाणी विचार करू शकतात। काही कॉलेजचं 64 लाखापर्यंत जातं तर काही कॉलेजेस असे आहेत त्यांचं 1 CR पर्यंत सुद्धा या ठिकाणी बजेट जातं। आता इन्क्रीजिंग कट ऑफ कशा प्रकारे आहे ते थोडक्यात समजून घेऊया। एका कॉलेजचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बाकी सगळ्या कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहेत ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता कट ऑफ इन्क्रीजिंग कशा प्रकारे आहेत। उदाहरणार्थ प्रसाद मेडिकल कॉलेज आहे लखनौ, या ठिकाणी याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 279 मार्क्स। दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ वाढलेला आपल्याला पाहायला मिळते 359 मार्कापर्यंत दुसऱ्या राऊंडला गेलेला आणि मॉपअपला जर बघितलं तर 514 मार्क्सला प्रसाद मेडिकल कॉलेज लखनौमध्ये ॲडमिशन झालेलं, म्हणजे पहिल्या राऊंडला 279 मार्क्सला विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज मिळत होतं, ते शेवटपर्यंत जाता या कॉलेजचा कट ऑफ 514पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे लो स्कोअर मार्क्स असणारे किंवा नीटमध्ये कमी मार्क्स असणारे विद्यार्थी उत्तर प्रदेशच्या पहिल्या राऊंडचाच बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतात। सेकंड राऊंड, थर्ड राऊंडची वेट विद्यार्थ्यांनी केला तर उत्तर प्रदेशमधलं ॲडमिशन तुमच्या हातातून जाण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे जर तुमचं स्कोअर कमी असेल आणि MBBSच करायचं असेल तर उत्तर प्रदेशला पहिल्या राऊंडपासून टार्गेट करणं अतिशय गरजेचं आहे। आपण जर राऊंडमधल्या कट ऑफची वाढ जर बघितली तर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 80 मार्कांनी कट ऑफ वाढलेला होता आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर आपण डिफरन्शिएट केलं तर
जवळपास 155 मार्कांनी कट ऑफ या ठिकाणी वाढलेला होता, त्यामुळे पहिला राऊंड हा अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये राऊंड वाईज प्रत्येक कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजचं बजेट जे आहे कितीपर्यंत जाऊ शकतं 2023च्या अंदाजानुसार आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर साधारण तुमचं संपूर्ण बजेट त्या ठिकाणी किती जाऊ शकतं MBBS करण्यासाठीचं, हे सुद्धा डिटेल बजेट कॉलेज वाईज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये कॉलेजची फीस आहे, त्याचबरोबर हॉस्टेल मेस आहे, त्याचबरोबर सिक्युरिटी डिपॉझिट त्या ठिकाणी 3 लाखापर्यंत आहे आणि अदर चार्जेस 85,000पर्यंत. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून प्रत्येक कॉलेज वाईज बजेट त्या ठिकाणी किती जाऊ शकतं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी PDF पाहू शकता. तर हे होतं उत्तर प्रदेशच्या ॲडमिशन प्रोसेसवरची डिटेल इन्फॉर्मेशन. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी अदर स्टेटची काही माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, त्याचबरोबर तेलंगणा आहे, झारखंड आहे, हरियाणा आहे, या वेगवेगळ्या राज्याचे जे काही MBBS ओपन स्टेट कोटा राज्य आहेत यांची डिटेल इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.